डिअर स्टुडंट्स, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट टू मधला चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट याबद्दल स्टडी करणार आहोत. अँड हा चॅप्टर मीन्स एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा प्रिव्हियस स्टँडर्डच्या सम चॅप्टरवर डिपेंड्स आहे. याबद्दल तुम्हाला प्रिव्हियस नॉलेज आहे. सो very first, chapter number 4, environmental management means पर्यावरणीय व्यवस्थापन. या चॅप्टर मध्ये इकोसिस्टीम्स रिव्ह्यू. इकोसिस्टीम्स मीन्स परिसंस्था, त्याची एक प्रकारे आपण उजळणीच करणार आहोत. सेकंड, एन्व्हायरमेंटल अँड इकोसिस्टीम्स पर्यावरण व परिसंस्था संबंध याबद्दलही स्टडी करणार आहोत. थर्ड, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन पर्यावरण संवर्धन याच्याबद्दलही स्टडी करायचं आहे. नाव एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, या एन्व्हायरमेंटचं काय मॅनेजमेंट करायचं, कसं करायचं ही स्टडी करणार आहोत. अँड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट मीन्स जैवविविधता जी आहे ऑन द अर्थ, त्यामध्ये सम असे स्पॉट आहेत जे हॉट आहेत मीन्स संवेदनक्षम आहेत, त्याबद्दल स्टडी करणार आहोत. नाव इकोसिस्टीम रिव्ह्यू. रिव्ह्यू मीन्स एक प्रकारे उजळणीच आहे इकोसिस्टीमची. फूड चेन, इथे एक फूड चेन दिलेली आहे. अँड तुम्हाला माहितीच आहे, यू हॅव लर्न इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स, ग्रास ग्रो विथ द हेल्प ऑफ सनलाइट. मीन्स यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस ऑकर्स होते अँड ग्रॉस ग्रो होतात. अँड या ग्रॉसला कोण खातं? ग्रॉसशॉपर्स. मीन्स ग्रॉसशॉपर्स चा फूड कोण आहे? ग्रॉस. जस्ट लाईक हा काय आहे? फ्रॉग. अँड हा फ्रॉग कोणाला खातो? ग्रॉसशॉपर्सला. मीन्स ग्रॉसशॉपर इज अ फूड ऑफ फ्रॉग. अँड थर्ड, स्नेक. स्नेक कोणाला खातो? फ्रॉगला. मीन्स फ्रॉग इज अ फूड ऑफ स्नेक. नेक्स्ट, हॉक. हॉकचा फूड काय आहे? स्नेक. अँड ज्या वेळेस हा हॉक डेड होतो, दे कन्व्हर्टेड इनटू, दे बरीड इनटू द अर्थ. ज्या वेळेस अर्थ मध्ये बरीड्स होतो, दे डिकम्पोज. त्याचं काय होतं? डिकम्पोज होतं. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या हेल्पने ते काय करतात? ऑर्गॅनिक सबस्टन्स, त्यामध्ये जो ॲनिमल्स आहे, जो डेड झालेला आहे, त्यामध्ये सम ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात. अँड दे ऑर्गॅनिक सबस्टन्स कन्व्हर्टेड इनटू इनऑर्गॅनिक सबस्टन्स with the help of मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अँड या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला आपण डिकम्पोजर्स म्हणतो. मीन्स एक प्रकारचं डिकम्पोजर्सच्या हेल्पनं याचं कन्व्हर्शन होतं. इकोसिस्टीम. व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम्स? You have learned the world around us is made up of living and non-living factors. या वर्ल्ड मध्ये लिव्हिंग and non-living factors आहेत. Around us, living and non-living. Non-living या वर्ड्स मध्ये लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग असे 2 फॅक्टर्स आहेत. अँड इज फॉर्म्ड बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. मीन्स जो लिव्हिंग फॅक्टर्स आहे त्यालाच आपण बायोटिक फॅक्टर्स म्हणतो. अँड जो नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहे त्यांना आपण एबायोटिक फॅक्टर्स म्हणू. मीन्स हा जो वर्ड आहे तो लिव्हिंग फॅक्टर्स मीन्स बायोटिक फॅक्टर्स अँड नॉन लिव्हिंग मीन्स अबायोटिक फॅक्टर्स यांनी व्यापलेला आहे. लिव्हिंग आर कॉल्ड बायोटिक व्हाईल नॉन लिव्हिंग आर कॉल्ड अबायोटिक्स. अँड यामध्ये काय होतं? इंटरॅक्शन्स होतं. मीन्स ते एकमेकावर डिपेंड्स आहेत. ते विथ ईच अदर एकमेकांचं इंटरॅक्शन्स होतं. अँड ईच फॅक्टर्स प्ले एव्हरी रोल. ईच फॅक्टर्स मीन्स प्रत्येकाला असं एक महत्वाचा रोल दिलेला आहे. अँड तो त्याचा रोल इम्पॉर्टन्स आहे, व्हेरी इम्पॉर्टन्स इन द इकोसिस्टीम्स. एक जण त्याचा रोल जर रेग्युलर मीन्स फंक्शन्स प्रॉपरली करत नसेल
तर होल इकोसिस्टीम्स काय होते, डॅमेज होते, कोलॅप्स होते, त्याचे इफेक्ट होतात. नाव प्रोड्युसर्स लाईक प्लांट आर इम्पॉर्टन्स. प्रोड्युसर्स मीन्स जस्ट लाईक ग्रॉस. हा काय आहे, प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स लाईक प्लांट आर इम्पॉर्टन्स. इन इकोसिस्टीम्स मध्ये या प्रोड्युसरला खूप महत्व देण्यात आलेलं आहे. हार्बिवोरस लाईक डीर, गोट, sheep, cattle, horse, camels. Herbivorous, what do you mean by herbivorous? Means herbal. या हर्बलला जो कोणी ईट करतो तो काय होतो, हर्बिवोरस. मीन्स गोटचा फूड्स काय आहे, हर्बल. मीन्स तो प्लांट्स ईट करतो. डीर, sheep, कॅटल्स हे ऑल प्लांट्स ईट करतात. मीन्स दे आर हर्बिवोरस. जो हर्बल ईट करतो, धिस animals is called herbivorous animals. Now horse, camels also herbivorous. Feeding upon producers are also important. Feeding upon means they कशावर depends आहेत for their food. Producers, and producers means plants. या plants वर depends आहेत, and that's why producers are very important. Predators like lion. What do you mean by predators? Predators and prey. Predators and prey. Sheep, cattle, goat, horse, camels. हे काय आहेत, प्रे आहेत. कशाचे प्रे आहेत, लायन्स अँड टायगरचे. मीन्स एक प्रकारचे भक्ष्य आहेत. प्रे मीन्स भक्ष्य अँड प्रेडेटर्स मीन्स भक्ष्य. जो खाणारा आहे तो प्रेडेटर्स, आणि ज्याला खायचं आहे तो काय आहे, भक्ष्य. विच prevent the over population of herbivores are also equal importance. means over populations control करतं. कोण कंट्रोल्स करतात, हे प्रेडेटर्स. मीन्स डीज, गोट, sheep, cattle, horse, camel यांचं ओव्हर पॉप्युलेशन, यांची संख्या वाढू नये आणि ती मर्यादित ठेवण्यासाठी प्रेडेटर्स त्यांचं रोल प्ले करतात, and they are very important. Next, the caterpillar found in nature. आता प्रे अँड प्रेडेटर झालं. नाव कॅटरपिलर्स मीन्स जे छोटे छोटे जीव जंतू आहेत निसर्गात, त्यांचं पण व्हेरी इम्पॉर्टन्स रोल्स आहे आणि त्यांना पण इम्पॉर्टन्स देण्यात आलेला आहे. ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन फिल्थी प्लेसेस. मी जे अस्वच्छ ठिकाण आहेत अशा ठिकाणी पण सम ऑर्गॅनिझम्स असतात. टर्माइट्स, इन्सेक्ट प्रेझेंट इन डंग. मीन्स घाणीच्या ठिकाणी टर्माइट्स, इन्सेक्ट्स हे असतात. दे आर रिअली युजफुल आणि त्यांना पण खूप महत्व आहे. हाऊएव्हर दोज ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो इम्पॉर्टन्स थो दे आर डर्टी. आपण त्यांना डर्टी म्हणून त्यांना जर त्यांचं डिस्ट्रॉय केलो तर दे आर व्हेरी डेंजरस. ते खूप धोकादायक आहे आणि त्यांचा रोल पण खूप महत्वाचा आहे फॉर environmental management. They are responsible for cleaning the environment. त्यांचा रोल्स काय आहे, तर या एन्व्हायरमेंटला क्लीन करणे. हे ऑल डर्टी एनिमल्स आहेत, त्यांचा रोल आहे. It means that our existence is due to these factors present around us. Hence we should care for these factors. It means काय होतं, जे अस्तित्वात आहे फॅक्टर, जे कोणते फॅक्टर प्रेझेंट्स आहेत ऑन द अर्थ, आपल्या अराउंड अस एन्व्हायरमेंट्स मध्ये, वी शुड केअर फॉर दिस फॅक्टर्स. आपल्याला त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या भोवती असणाऱ्या या घटकामुळेच आपले अस्तित्व आहे. डिअर स्टुडंट्स, येथे एक चार्ट दिलेला आहे. या चार्ट मध्ये इकोसिस्टम्स बद्दल आपण स्टडी करणार आहोत. इकोसिस्टमचे फॅक्टर्स आहेत, कंपोनंट्स आहेत, बायोटिक अँड अबायोटिक. हा सेकंड जो कंपोनंट्स आहे, सॉरी
हा एबायोटिक्स आहे आणि हा बायोटिक. नाव बायोटिक कंपाऊंडचे टू पार्ट्स आहेत, फिजिकल फॅक्टर्स अँड केमिकल फॅक्टर्स. फिजिकल अँड केमिकल. या फिजिकल्स मध्ये काय आहे? एअर, वॉटर, वेपर, मिनरल, सॉइल, सनलाइट. अँड केमिकल फॅक्टर्स मध्ये काय येईल? ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, सम केमिकल रिॲक्शन्स असतात. अँड ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक सबस्टन्सेस इथं काय आहे? ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये काय येईल? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, iron, sodium and potassium. Means they are biotic compounds. या केमिकल कंपोनंट्स मध्ये सम एन्झाइम्स आहेत, ते त्यांचा रोल प्ले करत असतात. ना बायोटिकचे टू कंपोनंट्स आहेत, टू पार्ट्स आहेत, ऑटोट्रॉपिक्स अँड हेटेरोट्रॉपिक्स. ऑटोट्रॉपिक्स अँड हेटेरोट्रॉपिक्स. हेटेरोट्रॉपिक्स. नेक्स्ट ऑटोट्रॉपिक्स प्रोड्युसर्स. अँड हा प्रोड्युसर्स कोण आहे? प्लांट्स आहे. यू हॅव लर्न अबाउट प्लांट. हेटेरोट्रॉपिक्स मध्ये एनिमल्स अँड डिकम्पोजर्स. ऑटोट्रॉपिक्स मीन्स दे मेक देअर ओन फूड्स. ते कोणावरही डिपेंड राहत नाहीत फॉर देअर फूड्स. दे मेक देअर ओन फूड्स. असेच प्रोड्युसर्स मीन्स जस्ट लाईक प्लांट्स. They do not depend other for their food. And heterotropics, they depend on another for their foods. they त्यांच्या फूड साठी other animals and plants वर डिपेंड असतात. and heterotropics चे टू पार्ट्स आहेत, animals, decomposers. and animals मध्ये animals just like we human, sheep, horse. आताच पाहिलं आपण जे आहेत एलिफंट, हे ऑल एनिमल्स डिपेंड्स मीन्स हेटेरोट्रॉपिक्स आहेत. दे डिपेंड ऑन अनदर फॉर देअर फूड. डिकम्पोजर्स मध्ये मायक्रोब्स आहेत. अँड हा मायक्रोब्स काय करतात? कन्वर्टेड इनटू ऑर्गॅनिक सबस्टन्स इंटू इनऑर्गॅनिक सबस्टन्स. मीन्स बायोटिक सबस्टन्स ज्यावेळेस डेड होतो, बायोटिक सबस्टन्स मीन्स प्लांट अँड ॲनिमल्स ज्यावेळेस डेड होतात त्यावेळेस त्यांच्यात ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात. अँड ते ऑर्गॅनिक सबस्टन्स कन्वर्टेड इनटू इनऑर्गॅनिक सबस्टन्स करतात. नाव ॲनिमल्स मध्ये पण डिफरंटचे थ्री पार्ट्स आहेत. प्रायमरी कंझ्युमर्स, त्याला आपण कंझ्युमर्स पण म्हणू शकतो. कंझ्युमर्स पण प्रायमरी हे कंझ्युमर्स कसे आहेत? प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी कंझ्युमर्स. मीन्स इन इकोसिस्टम्स मध्ये बोर्ड कसा आहे? हा होल इकोसिस्टम्स आहे. अँड या इकोसिस्टम्स मध्ये लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स त्यांचे रोल प्ले करतात. लिव्हिंग मीन्स बायोटिक अँड नॉन लिव्हिंग मीन्स अबायोटिक फॅक्टर्स त्यांचे रोल प्ले करतात. Paddy is cultivated on large scale in various states of South India. साऊथ इंडिया मध्ये आपण भाताची शेती जास्त पाहतो. आणि त्यामध्ये पॅडी हा एक भाताचं पीक आहे आणि तो साऊथ इंडियामध्ये कल्टिवेट केलं जातं. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासशॉपर्स. आणि यावर सतत ग्रासशॉपर्स अटॅक करतात. Similarly, frogs are also present in large number in the mud of a paddy field. त्यामुळे ग्रॉसशॉपरला कोण खातं? मड्स मीन्स फ्रॉग.
सॉरी फ्रॉग चा फूड काय आहे ग्रॉसहॉपर आणि हा ग्रॉसहॉपर कुठे येतो पॅडी फील्ड्स मध्ये त्यामुळे ग्रॉसहॉपर असल्यामुळे तिथं फ्रॉग असतात कारण ग्रॉसहॉपर्स हे फ्रॉगचं फूड आहे अँड फ्रॉग चा फूड कोण आहे स्नेक स्नेकचा फूड फ्रॉग आहे मीन्स ग्रॉसहॉपर असल्यामुळे फ्रॉग येतात अँड फ्रॉग असल्यामुळे स्नेक असतात अँड स्नेक्सला खाण्यासाठी तुमचं हॉक दे आर depend each others present there to feed upon their favorite food मीन्स हे एकमेकांचं फेवरेट फूड आहे आणि ते त्यांना ईट करण्यासाठी त्या पॅडी फील्ड्स मध्ये प्रेझेंट असतात however if a frog population decline all over a sudden समजा कन्सिडर करा की हा जो फ्रॉग आहे मीन्स मधलाच फॅक्टर जर गायब झाला तर काय होईल क्रॉसहॉपरची संख्या नंबर ऑफ ग्रॉसहॉपर इन्क्रीज होईल अँड हा स्नेक या स्नेकचा फूड काय आहे फ्रॉग आहे याला जर जेवणच मिळत नसेल स्नेकचा फूडच त्याचा नसेल तर तो काय होईल डेड होईल अँड त्यामुळे स्नेक डेड झाल्यामुळे स्नेकवर जे काही डिफेंड्स आहेत अदर ॲनिमल्स ते पण डेड होईल अँड ग्रॉसहॉपरचा नंबर इन्क्रीज होईल मीन्स दे आर व्हेरी डेंजरस ते खूप धोकादायक आहे अंडरस्टँड थँक्यू